नमस्कार, आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी। वीज कंपनीला 87 कोटी मंजूर, विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार, आमदार नामदेवराव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती। उमरखेड येथील लोटस निवास येथे आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आमदार नामदेवराव ससाने यांनी वीज कंपनीला 87 कोटी मंजूर, विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार व महाराष्ट्रातील 98 बस स्थानकामध्ये उमरखेडचा समावेश, शहर सौंदर्यीकरणात भर पडणार अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भोतडा, प्रकाश दुधेवार सर, दत्त दिगंबर वानखेडे, शैलेश मुंगे हे उपस्थित होते। पाहूया आमदार नामदेवराव ससाने यांची प्रतिक्रिया। आणि 29 इलेक्ट्रिक बसेस म्हणजे साधारण 39 बसेस या उमरखेड डेपोला येणाऱ्या महिन्याभरात प्राप्त होणार आहे। आणि या इलेक्ट्रिक बसेसला जे चार्जिंग पॉईंट असते, चार्जिंग सेंटर, त्याच्या कामाला सुद्धा या ठिकाणी बसस्थानकामध्ये सुरुवात झालेली आहे। आणि शासनाने जे संपूर्ण महाराष्ट्रात 98 बसस्थानकं BOT तत्वावर विकसित करण्याचं ठरवलं आहे। त्या 98 स्थानकामध्ये उमरखेड, यवतमाळ जिल्ह्यातलं उमरखेड आणि वणी हे 2 बसस्थानकं त्या ठिकाणी निवडण्यात आले आहेत।